नवाब मलिकांच्या मुद्द्यावरून महायुतीमध्ये नाराजीनंतर राष्ट्रवादी सना मलिकांचा चेहरा पुढे करण्याची शक्यता। मुंबई महापालिका निवडणुकीत सना मलिकांना जबाबदारी मिळण्याची शक्यता। मुंबई महापालिकेसाठी महायुतीत जायचं की नाही याचा निर्णय आज घेऊ, पदाधिकारी आणि नेत्यांशी चर्चा करणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। हिंगोलीमध्ये भाजपकडून काँग्रेसला मोठा धक्का। दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव भाजपमध्ये जाणार। प्रज्ञा सातव सध्या विधान परिषदेच्या सदस्य आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी वाल्मिक कराडची जामीन याचिका फेटाळली। औरंगाबाद खंडपीठाचा महत्त्वाचा निर्णय। येत्या 2 दिवसात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता। जागा वाटपासंदर्भात चर्चा अंतिम टप्प्यात। पवारांच्या राष्ट्रवादीसोबत चर्चा केली जाणार, संजय राऊतांची माहिती। अंबरनाथमध्ये भाजप उमेदवार पवन वाळेकरांच्या कार्यालयावर गोळीबार। दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांकडून 6 राऊंड फायर। गोळीबाराची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। ऑपरेशन सिंदूरमध्ये पहिल्याच दिवशी भारताचा पराभव। पृथ्वीराज चव्हाणांच्या विधानानंतर माफी मागण्याची भाजप नेत्यांची मागणी। तर मी माफी मागणार नाही, मला प्रश्न विचारण्याचा अधिकार। चव्हाणांचा माफी मागण्यास नकार। पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना जनता माफ करणार नाही। काँग्रेस नेत्यांकडून देशाचा अवमान, ही राष्ट्रभक्ती नाही तर देशद्रोह। उपमुख्यमंत्री शिंदेंची टीका। भारत अमेरिका सुरक्षा भागीदारी संदर्भात महत्त्वाचं पाऊल। आणखी 3 अपाचे हेलिकॉप्टर भारतीय लष्कराच्या ताफ्यात। भारत अमेरिकेमधील 5691 कोटींचा व्यवहार पूर्ण।